लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्ट रोजी वढू येथील केईएम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला भेट दिली। औषध निर्माण शास्त्राच्या पदविका अभ्यासक्रमानुसार विविध आरोग्य संबंधित संस्थांना भेट व त्यामधील प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा मूळ उद्देश असतो। यासाठी लोकसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेने व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केईएम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांना हॉस्पिटल व क्लिनिकल ट्रायल बद्दल राकेश पाटील सरांनी माहिती दिली। हॉस्पिटलमधील सर्व युनिट व डिपार्टमेंट आणि हॉस्पिटलचे फार्मसी डिपार्टमेंटही विद्यार्थ्यांना दाखवले। विविध आजारांसाठी उपलब्ध असलेल्या लसींचा साठा कसा करावा, त्याला किती तापमानाची आवश्यकता असते, त्याविषयीचे रेकॉर्ड्स यासह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन श्रीकांत मासाळकर सरांनी केले। केईएम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला देण्यात आलेल्या भेटीचे आयोजन प्राध्यापक अफरोज मुलानी, प्राध्यापक दीपाली भंडारी यांनी केले। यावेळी प्राध्यापक ऋतुजा कुलकर्णी, प्राध्यापक सोनाली चव्हाण, प्राध्यापक पूनम गवारी, प्राध्यापक स्नेहल मांगोरे व प्राध्यापक यशस्वी मुळे, शिक्षकेतर कर्मचारी श्री मारुती पाटील, श्री मंगेश जगताप, श्री अतुल घोडके, रोहिणी शिंदे आणि गणेश साखरे आदी उपस्थित होते। केईएम हॉस्पिटलचे शिरीष सर यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला।